तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास 286 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत। देगाव एक्सप्रेस कॅनलला 350 कोटी रुपये आपण दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे। पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या तीनही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या तिन्ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी देऊ। आपल्याला हे सगळं शहर जे आहे हे उत्तम करायचं आहे। चांगले रस्ते, चांगली उद्यानं, चांगली मैदानं, या ठिकाणी भुयारी गटर, या ठिकाणी प्रत्येक घरात नळातनं पाणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याकरता एक उपकरण म्हणून या ज्या आपल्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांचा उपयोग हा आपल्याला करायचा आहे। खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपण करणार आहोत। दुधनीमध्ये तर आता बऱ्याच काळानंतर ही निवडणूक होते आणि मला विश्वास आहे, कारण मागच्या वेळी मला असं वाटतं आपल्याला तिथे बहुमत मिळालं होतं, पण नगराध्यक्ष फक्त आपले नाही, नगराध्यक्ष होता आपलं बहुमत नव्हतं। हा, नगराध्यक्ष आपले होते, बहुमत आपलं नव्हतं, त्यामुळे काम करताना अडचण झाली। त्यामुळे आता दुधनीच्या लोकांना माझी विनंती आहे, नगराध्यक्षही द्या आणि पूर्ण बहुमतही द्या। मग दुधनी आम्ही पूर्णपणे बदलवतो, कारण आपल्याला माहिती आहे की कुरनूर धरणातनं पाणी देण्याकरता दुधनीला 47 कोटी रुपये आपण दिले आहेत। अंतिम टप्प्यात काम आहे, 3 महिन्यात ते काम देखील पूर्ण होईल। उडान पुलाकरता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून 100 कोटी दिले आहेत। रेल्वे स्टेशन करता 50 कोटी, असे अनेक, म्हणजे मी सगळं सांगत बसलो तर भरपूर वेळ या ठिकाणी जाईल। मैंदर्गीमध्ये पहिल्यांदाच आपण आपल्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहोत आणि मला हे माहिती आहे की तसं मागच्या वेळेस लढलो होतो, याही वेळेस आपण लढतो आहोत आणि जवळपास तिथे पाणी पुरवठ्याकरता 27 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही आपल्यामध्ये आलो आहोत। मी बघा माझ्या भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही, कुठल्या पक्षाला उणंदुणं बोलत नाही, कुठल्या उमेदवाराला उणंदुणं बोलत नाही, कारण अशा प्रकारे उणंदुणं बोलण्याची वेळ त्यांच्यावर असते ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो। माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, भारतीय जनता पार्टीकडे एक विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे, शहरं कशी बदलली पाहिजेत या संदर्भात आपल्याकडे एक विचार आहे आणि ती शहरं बदलायची असतील तर जसं मी सांगितलं लाखो कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातून आणि भाजपच्या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार। पण त्या ठिकाणी जर नगरपालिकेमध्ये भाजपचा अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही। कदाचित त्या ठिकाणी हे पैसे मुरले जातील आणि तुमची विकास कामं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। पण भाजपचे अध्यक्ष असले तर ते चांगलंच काम करतील, पण एखाद वेळेस चूक केली तर त्यांचा कान धरायचा अधिकार आम्हाला असेल आणि त्यांचे कान धरून त्यांच्याकडनं योग्य काम हे मी असेल, पालकमंत्री असतील, आमदार असतील, आम्ही मिळून करून घेऊ। आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे, येत्या निवडणुकीमध्ये आपण कमळाचं बटन दाबून अध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक हे निवडून आणा। आपल्या शहराच्या परिवर्तनाकरता, आपल्या शहराला आधुनिक बनवण्याकरता आपण सगळे लक्ष घाला। आपल्याला कल्पना आहे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणारे लोक आहोत, कधी पळून जात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.